हॅलो नमस्कार. एक बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी एक मोठा आदेश दिलेला आहे आणि हा आदेश कितपत तुम्हाला सत्य वाटतो, खरा वाटतो ते व्यवस्थित हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल. पहिली माहिती संपूर्णपणे ही समजून घ्या. कावत साहेब सांगतात म्हणजे त्यांचं कितपत खरं वाटतं तेही एक मोठा विषयाचा भाग आहे. जसे बीडमध्ये ही जी प्रकरणं होतात तर हे प्रकरणं खरंच किती गंभीर स्वरूपाची होतात. ज्यावेळेस एवढ्या दिचा एक तुम्हाला माहिती आहे गुन्हेगार त्याची टीम एवढ्या दिची तिथे, आता मला सांगा एक जर गुन्हा केला तर तो पोलिसांनी साहजिकच त्याला शोधून काढून त्याच्या मागे चौकशी केली पाहिजे. दुसरा जर गुन्हा केला, जर पहिला गुन्हा पोलिसांच्या निदर्शनास नाही आला तर दुसरा नाही, तिसरा, चौथा, कोणता ना कोणता यायलाच पाहिजे ना. एवढ्या गुन्ह्यात जर पोलीस जर हात बांधून असेल, डोळे बांधून असेल तर विषय येत नाही का? याचा अर्थ काय होतो? पोलिसांना एक आदत लागलेली असते खिसे भरण्याची. त्यांना जनतेच्या सेवेशी काहीच घेणं देणं नसतं. त्यांना फक्त असतं खिसा कसा गरम व्हावा एवढंच. आणि याच्यामधूनच जनतेची ऱ्हास होते, जनता कटाळते, जनतेवर अन्याय होतो. काय होतं? जनतेवर अन्याय झाला की मग जनतेला विनाकारण बेकायदेशीररित्या जनतेच्या मनात विचार येतात आणि मग तेव्हाच त्यांच्यावरच बेकायदा लावला जातो. असं नाही, असं होतंच काही नाही की जेव्हा जनता, आता तुम्हाला माहिती आहे सर्वसामान्य व्यक्ती हा कायद्याला भेटतो, कोर्टाला भेटतो, पोलिसांना भेटतो, त्यामुळे तो गुन्ह्यात पडेल असं काही करत नाही. परंतु त्याला मजबुरीनं नंतर या लोकांच्या गुन्हेगारीच्या स्वरूपामुळे त्याला वागणूक असल्यामुळं त्याला गुन्ह्यात जावं लागतं. तर आता नेमका मुद्दा काय आहे ते आपण थोडं बघूया. इथे जसं जेव्हा आपण लोकसभा बघितली तर लोकसभामध्ये बीडमध्ये जो पंकजाताई मुंडेचा पराभव झाला होता आणि इथे एवढं जातीय वातावरण पेटलेलं होतं की खूपच. त्यानंतर आता जी निवडणूक लागली लोकसभाची, विधानसभाची, तर त्यामध्ये आपण बघितलं जे प्रकरण आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण, त्याच्यानंतर तर जातीयतेचा विषयच नाही. अक्षरशः जे विद्यार्थी असतात विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या जातीयतेचं प्रमाण वाढू लागलं. तू असा, तू जातीचा, तू अमुक जातीचा, तू तमुक जातीचा. त्यांच्यामध्ये जातीमध्ये अशी फूट होऊ लागली आणि त्यामुळे एकदम जीवन जगणं हे अवघड होऊ लागलं. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा काहींचं असं मत होतं की जे कराड संदर्भात SIT स्थापन केली, या SITमध्ये त्यांच्या जवळचे काही पोलीस आहेत आणि ते त्यांना सहकार्य करतात, बस जे काही ते काही हो हे सगळं. तर मग नंतर या सगळ्या गोष्टीची शहानिशा करून एक चांगला विचार करून एक नवनीत कावत साहेबांनी आता तिथे जे काही पोलीस कर्मचारी येथील जे पोलीस आडनाव म्हणून नाव घेतात, आता हे घेणं बंदी केलेलं आहे. त्यांनी सरळ सांगितलं तुमचं जे पहिलं नाव असेल तेच घ्यावं, कारण या नावाचा खरंच समाजावर किती परिणाम होतो त्यांना कदाचित जाणून आलं असेल, मध्ये या बीडमध्ये जाणून आलेलं असेल. तर तुम्हाला या संदर्भात त्यांनी जी गोष्ट केली, त्यांनी जो आदेश काढला की आता पोलीसमध्ये पण कर्मचाऱ्यांनी, येथील कर्मचारी जे असतील पोलीस मंडळी, त्यांनी जे आडनाव न घेता पहिलं नाव घ्यावं हेच योग्य राहील असा जो आदेश दिला, तर हा खरा वाटतो का खोटा वाटतो जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि याच्यामुळं खरोखर एखाद्या गुन्हेगारीला थोडा मात बसेल का, थोडा आळा बसेल का, किंवा काहीतरी बदल होईल का, जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल भावांनो ताईंनो, तर एकच विनंती, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे सदस्य बना.